नमस्कार मित्रांनो. संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, चला आपण आता आणखी एक श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील पुढचा प्रसंग पाहूया. येत आहे ना? हरिओम. शके 1834 मध्ये महाराजांचा 22वा चातुर्मास चिखलदरा येथे झाला. चिखलदा हे गाव इंदूर संस्थानामध्ये येतं. नर्मदेच्या अलीकडे बडवानी संस्थान आहे. तेथील राजे ठाकूर साहेब महाराजांचे परमभक्त होते. पूर्वी महाराजांचा शके 1822वा चातुर्मास सुद्धा चिखलदा येथेच झाला होता. तेथे महाराज आल्याबरोबर सर्व भक्त मंडळी जमू लागली. पौर्णिमेस महाराजांनी व्यासपूजा करून चातुर्मासास आरंभ केला. तेथे नित्यक्रमाप्रमाणे रोज भाष्य पाठादी चालू होते. पण त्या भागात त्यावेळी महामारी उपद्रव चालू झाला होता. त्यामुळे तिकडे लोकांचा जाण्याचा मार्ग थोडासा बंद करण्यात आला होता. लोकांना जाण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तशी गर्दी कमी होती. त्या योगाने महाराजांना थोडीफार विश्रांती मिळू लागली होती. चिखलद्यास गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोकांच्या स्वयंपाकाकरता म्हणून नर्मदेच्या पुजाराच्या जागेमध्येच एक छप्पर बांधलं होतं. देवांच्या खजिन्यातून त्याचा खर्च केला गेला होता. महाराजांच्या पुढे येणारा पैसा हा देवांचा खजिना म्हणून समजला जात होता. पण महाराज त्याला गैर मानित असत. त्या पैशावर मालकी देवाचीच आहे असे महाराज सगळ्यांना नेहमीच सांगत. छप्पर बांधल्यावर देवानी दृष्टांत देऊन महाराजांना सांगितलं होतं की आमच्या पैशातून बांधलेल्या छप्परात पुजाराने तेथे राहता कामा नये, तरी ते तू नंतर पाडून टाक. पण पुढे महाराज म्हणाले की आजच्या दिवस जाऊन दे, उद्या पाहू. पण देवांना ते काही पटलं नाही. त्याने ते छप्पर उत्सव संपताच त्याच रात्री पाडून टाकलं. महाराज चिखलद्यास आहेत हे समजताच सिद्धपुराहून धोंडोपंत कोपरकर यांना दर्शनास जावं असं वाटू लागलं. त्यांनी महाराजांना पत्राने तशी आज्ञा मागितली. पण येथे येण्यासाठी फार त्रास पडतील तरी येऊ नका, मग पाहू असे महाराजांनी त्यांना कळविलं. तरी दर्शनाच्या उत्कट इच्छेने धोंडोपंत सहकुटुंब चिखलद्यास येण्यास निघाले. त्यांच्या बरोबर आणखीही काही मंडळी निघाली होती. इंदूरला सखाराम शास्त्री टिल्लू त्यांना भेटले. तेव्हा त्यांना हे समजताच तेही त्यांच्या बरोबर येण्यास निघाले. मोरटक्का स्टेशनवर उतरले व तेथून नावेने तिसऱ्या दिवशी चिखलद्यास पोहोचले. पण महामारीमुळे त्यांना गावात जाण्यास प्रतिबंध केला गेला. तेव्हा सर्व मंडळींना घाटावरच सोडून फक्त धोंडोपंत आणि सखाराम शास्त्री गावात महाराजांच्या दर्शनास आले. त्यांना पाहताच महाराजांनी रागावून त्यांना विचारलं, तुम्हाला पत्र मिळालं नाही का? धोंडोपंत म्हणाले, पत्र मिळाले, पण दर्शनाची प्रबळ इच्छा झाली असल्यामुळे आम्ही येथे आलो आहोत, तरी क्षमा असावी. महाराज म्हणाले, चला आता दर्शन झाले तर परत निघा. हे ऐकून सखाराम शास्त्रींनी नमस्कार करून त्यांना विनंती केली, आज 4 दिवस आम्हाला प्रवासात अन्नही मिळाले नाही. आज प्रदोष, पुन्हा रस्त्यात कोठे सोडावा? हे ऐकून महाराज म्हणाले, बरं तर प्रदोष सोडून नंतर चला. असं होता होता मंडळी काही दिवस तेथेच राहिली होती. महामारी मात्र येथे येऊन मला बळी पाहिजे, मला बळी पाहिजे, मी उपाशी आहे असे महाराजांना सारखं म्हणू लागली. तेव्हा महाराज म्हणाले की तुला येथून गेलं पाहिजे. तुझ्या करता म्हणून सप्तशतीचे पाठ हवन आम्ही करतो आणि त्याप्रमाणे सुरू केल्यानंतर कोणासही महामारीचा त्रास मात्र झाला नाही. महाराजांनी
एकदा तेलंगणातील गोष्ट सांगितली होती. एका गुरुकडे दोन शिष्य अभ्यास करीत असताना त्यांना गुरुने एका दिवशी तत्वमसी या महावाक्याचा अर्थ करण्यास सांगितले. तेव्हा एकाने तत्त्वम असी म्हणजे ते ब्रह्म म्हणजेच तू आहेस असा अद्वैतपर अर्थ केला, तर दुसऱ्याने तस्य त्वम असी म्हणजे त्या देवाचा तू म्हणजे भक्त आहेस असा द्वैतपर अर्थ केला. हे ऐकून गुरुला आश्चर्य वाटलं. अंतःकरण शुद्ध नसेल तर अध्ययन फुकट आहे. अंतःकरणाची अशुद्धता कर्म मार्गाने घालविली म्हणजे खरं ज्ञान प्रगट होतं असं महाराजांनी त्यांना सांगितलं. एकदा असंच सकाळी भाष्याचा पाठ चालू होता. त्यावेळी बडवाणीचे राजे ठाकोर साहेब दर्शनाला आले होते. नोकराने त्यांना महाराजांना येऊन सांगितलं की ठाकोर साहेब आपल्या दर्शनासाठी आले आहेत. तेव्हा महाराज म्हणाले, आता भाष्यपट चालू आहे, आता दर्शन होणार नाही असे त्यांना सांगा. पहा ना, पूर्ण निस्पृहतेचं हे उदाहरण नाही का? असंच एकदा कोठीच्या बाहेर महाराजांना एक मिरची तारात पडलेली दिसली. साधी मिरची, एकच मिरची, पण ती सुद्धा लगेच उचलून कोठीवाल्याकडे देऊन त्याला सांगितलं की ही दत्ताच्या कोठीतील मिरची वाया जाणे चांगले नाही. व्यवहार व परमार्थ दोघातही दक्षतेने वागलं पाहिजे हे यातून दिसून येतं. आणि हेच महाराजांचं तत्व होतं. चातुर्मास संपल्यावर महामारीचा त्रासही कमी होऊ लागला. नर्मदेचे पाणीही कमी होऊ लागले. त्यामुळे बरीच मंडळी आता सारखी येऊ लागली. गर्दी जमू लागली. पुष्कळ पैसा जमू लागला. रोज पक्वान्नाचं भोजन चालू होतं. मंडळी एकंदर किती जेवली याची तर गणतीच राहिली नाही. बडवाणीचे ठाकोर साहेब स्वतः तेथील व्यवस्था पाहत होते. पाहूया. आपल्या हिंदू शास्त्रात 4 वेद मानले गेलेले आहेत. या 4ही वेदातील उपनिषदातील प्रमुख वाक्यातून काही गुणार्थाने मंत्र दिलेले आहेत. खरे तर यांचा जप करण्याविषयीच नमूद केलेलं आहे असं सांगितलेलं आहे. या मंत्रांना महावाक्य असेही म्हणतात. ऋग्वेदातील ऐतरेय उपनिषदात प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य असून त्यातून अद्वैत ज्ञान दाखवलं आहे. यजुर्वेदातील बृहदारण्यक या उपनिषदातून अहम ब्रह्मास्मी हे वाक्य आलेलं आहे आणि यातून आत्मानुभव नमूद केलेला आहे. तर सामवेदातील छांदोग्य उपनिषदातून तत्वमसी हे वाक्य आलेलं आहे. विश्वोद्धाराविषयी या महावाक्यातून विवेचन केलेलं आहे. अथर्ववेदातून मांडुक्य उपनिषदातून अयमात्मा ब्रह्म हे महावाक्य असून ईश्वर साक्षात्काराविषयी यात प्रामुख्याने सर्व गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत. आत्मतत्व हे परमात्म सत्ता आहे आणि आत्म्याचे स्फुरण म्हणजे चराचर सृष्टी आहे असं सांगणारं उपनिषद म्हणजेच ऐतरेय उपनिषद. सर्व सृष्टीची निर्मिती करणारा अंतर्यामीचा परमात्मा आणि कर्मभोगातील लुप्त जीव यापैकी कोणाची उपासना करावी बरे, हा प्रश्न या उपनिषदातून उपस्थित केलेला गेलेला आहे. आणि हे करताना यातून व्यापून राहणारे प्रज्ञान शुद्ध स्वरूपातले आत्मस्वरूप आहे व हेच ब्रह्मस्वरूप आहे, तेच परम उपास्य आहे ही श्रेष्ठ आणि यथार्थ भूमिका या उपनिषदातून व्यक्त केलेली दिसून येते.
पती पत्नी पुत्र धन इत्यादी विषयांबद्दल आपलेपणा, इतरांविषयीचा पूज्यभाव, देवता किंवा सृष्टीतील पदार्थांविषयी प्रेमभाव, अशा सर्वांमागे वस्तुतः अंतर्यामी आत्म्याचे प्रेम असतं आणि त्यामुळेच विश्वातील सर्व गोष्टी या आपल्याला प्रिय वाटू शकतात. अशा आत्म्याचे ज्ञान झाले की अज्ञात, अज्ञेय किंवा आणखी काही ज्ञान मिळवण्याचं बाकी असं काही राहतच नाही. म्हणून आत्मदर्शन, श्रवण, मनन, निधिध्यासन याद्वारे मिळणारं प्रेम, त्याचा अनुभव हेच मानवी जीवनाचं परमध्येय ठरतं. ही व्यापक दृष्टी याज्ञवल्क्याने बृहदारण्यक या उपनिषदातून अहम ब्रह्मास्मी या वाक्यातून स्पष्ट केलेली दिसून येते. म्हणजेच काय, बृहदारण्यक उपनिषदाचे परम प्रयोजन जीवनमुक्तीची वाटचाल दाखवण्याचं आहे. आता पाहू छांदोग्य उपनिषद. या उपनिषदात प्राण आणि इंद्रिये यांच्यातील कलहाच्या रूपक कथेतून वाणी, डोळे, कान, मन आदी इंद्रिय प्राणरूप असल्यामुळे त्या आपल्या या शरीरात प्राण हे मुख्य तत्व असल्याचं दाखवून दिलेलं आहे. याच अनुषंगाने पुढे प्राणाचा निरोध केला असता मनावर व इतर इंद्रियांवर संयम आणला जातो, हे सत्य छांदोग्य उपनिषदकारांना माहीत होतं. हे या उपनिषदातून आपल्याला समजतं. प्राण हा सर्व विश्वाचा मूळ आधार असून वायू हा विश्वाचा प्राण आहे. तसंच श्वास हा मनुष्याचा प्राण आहे. ही कल्पना या उपनिषदातून अनेक वेळा प्रदर्शित केलेली दिसून येते. सृष्टीचे प्राणसूत्र आत्मा आहे आणि तेच माणसाचे शुद्ध स्वरूप आहे. व्यक्ती आणि सृष्टी यांचे आंतरिक अद्वैत ज्ञान या उपनिषदातून सांगितलेलं आहे. पहा, विश्वाचे वास्तव्य रूप पाहताना सर्व खलविदम ब्रह्म हे जाणून माणसाचे विश्वासी असलेले आंतरिक नाते स्पष्ट होण्याकरता तत्वमसी म्हणजे तो तूच आहे असा हा संदेश या महावाक्यातून दिला गेला आहे. आता अथर्ववेदातून मांडूक्य उपनिषद यातून अयमात्मा ब्रह्म हे महावाक्य आलेलं आहे. ठीक आहे. मांडूक्य हे फार छोटेखानी फक्त 12 श्रुती मंत्र असलेलं सर्वात लहान असं आहे. त्यामुळे ते गूढ आणि गर्भित अर्थाने युक्त आहे आणि म्हणूनच वेदवाङ्मयात त्याला उच्च स्थानात मानलं गेलं. महात्मा म्हणजे शरीरात वावरणारा आत्मा हा मूळ परमेश्वर म्हणजेच विश्वाचा आत्मा आहे. हाच नेमका या उपनिषदाचा गाभा आहे. जीव मातीतून जन्माला येतो, जगतो आणि मातीतच मिसळतो. त्याप्रमाणेच त्या दृश्य विश्वाला सत्य तत्वाखेरीज दुसरं मूलभूत तत्वच नाही, द्रव्यच नाही. तेच सत्य तत्वातून येतं आणि सत्य तत्वातच जातं. हेच तत्व अंतिम शाश्वत सर्वव्यापी जाणीव तत्व म्हणून या उपनिषदातून त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. आपल्या जीवनात जागृतावस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था व तुरीया अवस्था दाखवलेल्या आहेत. बरोबर ना? हेच आत्म्याचे 4 भाग निदर्शित केले गेलेले आहेत. यातून निष्कर्ष काढायचा झाल्यास हीच जीवनाची 4 क्षेत्र असून आत्मा ही 4 तत्वे धारण करतो असा आपल्याला निष्कर्ष काढता येईल. या सर्वातून एकच समजतं की ब्रह्मांडात ईश्वर शोधण्यापेक्षा स्वतःच्या देवात ईश्वर स्थान असून त्यात असलेला ईश्वर म्हणजेच आत्म्याचे स्थान शोधणं हाच आपला हिंदू धर्म आहे. अशा रीतीने स्थूलाकडून सूक्ष्माकडे
आणि सूक्ष्माकडून चैतन्याकडे या जीवात्म्याला पोचवायचे असतं, हे या चारही वाक्यातून आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, असो, पुन्हा भेटू. गुरुदेव दत्त.